तर मित्रांनो, आज आपण ईव्ही चार्जर इन्स्टॉलेशनची सेकंड स्टेप जाणून घेणार आहे. तर आपली सेकंड स्टेप आहे कोटेशन सबमिशन. तर कोटेशन सबमिशन म्हणजे काय आणि यामुळे काय होतं? तर आपण ज्या वेळेस ईव्ही चार्जर इन्स्टॉलेशन करायच्या अगोदर साइट सर्वे केला होता. तर साइट सर्वेमध्ये आपल्याला मटेरियल काय लागणार आहे, केबलची लेंथ काय असणार आहे, हे सर्व आपण जाणून घेतलं होतं. तर त्याचनुसार आपल्याला आता कोटेशन सबमिशन करायचं आहे. तर कोटेशन सबमिशन म्हणजे आपण जो आपला क्लायंट आहे त्याला कोटेशन पाठवणार आहे आणि त्या बेसवरती तो आपलं कोटेशन अप्रूव्ह करेल आणि आपल्याला इन्स्टॉलेशनचं काम भेटेल. जर आपलं कोटेशनच प्रॉपर नसलं तर आपल्याला इन्स्टॉलेशनचं काम भेटणार नाही. त्यामुळे कोटेशन कसं बनवतात आणि त्यामध्ये कोणते पॉइंट्स असतात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर आपला त्यातला फर्स्ट पॉइंट आहे मटेरियल लिस्ट. तर मटेरियल लिस्ट म्हणजे काय? तर मटेरियल लिस्टमध्ये आपण ज्यावेळेस साइट सर्वे केला होता त्यावेळेस तिथे काय काय मटेरियल आपल्याला इन्स्टॉलेशनला लागणार आहे हे सर्व आपण लिस्ट बनवून घेतलेली. तर ती लिस्ट ते आपल्याला इथे कोटेशन मध्ये द्यायची आहे. तर त्यानंतर आहे मटेरियल कॉस्ट. तर आपण जे मटेरियल घेणार आहे त्याची आपल्याला कॉस्ट पण क्लायंटला द्यावी लागते. कारण की जर आपण विथ मटेरियल काम घेतलं आहे तर ते आपल्याला सर्व कोटेशन मध्ये ऍड करावं लागतं. तर मी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो. जर तुम्ही मटेरियल सकट काम घेतलं असेल तर तुम्ही एक असा शॉप शोधा जिथून तुम्हाला सर्व मटेरियल एकदम स्वस्त दरात आणि तुमची ओळख तिथे अशी ठेवा की तुम्हाला नवीन नवीन स्कीम पण तिथे भेटतात, जेणेकरून तुम्हाला फायदा होतो आणि जर तुम्ही मटेरियल पण घेत असाल तर तुम्हाला त्याच्यात प्रॉफिटही भेटेल. त्यानंतर आहे लेबर चार्जेस. तर लेबर चार्जेस म्हणजे तुम्ही जेव्हा इन्स्टॉलेशन करणार तर तुम्हाला ईव्ही चार्जर इन्स्टॉलेशनचा कॉस्ट प्लस केबल लेईंगचा कॉस्ट असे सर्व कॉस्ट मिळून लेबर चार्ज होतो. त्यानंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट. इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी ईव्ही चार्जर इन्स्टॉलेशन करणार आहात त्या ठिकाणी वरती शेड आहे का, जेणेकरून जर शेड नसेल तर पावसाळ्यात किंवा अजून काही प्रॉब्लेम आला तर त्यासाठी आपला चार्जर कॅपेबल असायला पाहिजे. तर त्यासाठी आपण तिथं कॅनोपे बनवतो किंवा एक मेटलचा सेफ्टी बॉक्स लावतो. तर तो येतो इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट. त्यानंतर आहे सिव्हिल वर्क चार्जेस. सिव्हिल वर्क चार्जेस म्हणजे आपली जी केबल लेईंग होणार आहे ती अंडरग्राऊंड होणार आहे का, किंवा त्याच्यासाठी आपल्याला हँगिंग ट्रे लावावे लागणार आहे का, किंवा ते वॉलवरून लेईंग होणार आहे का, यावर डिपेंड असतात आपले सिव्हिल वर्क चार्जेस. त्यानंतर आहे फायनल प्रोजेक्ट कॉस्ट. तर फायनल प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे आपण जी मटेरियलची लिस्ट बनवली आहे त्या मटेरियलचा कॉस्ट प्लस लेबर चार्जेस प्लस इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट आणि सिव्हिल वर्क चार्जेस हे सर्व आपल्या फायनल प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये येतं. तर या फायनल प्रोजेक्ट कॉस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला हे टोटल कोटेशन क्लायंटला पाठवायचं आहे आणि हे कोटेशन क्लायंटला प्रॉपर असं वाटलं पाहिजे. त्यानंतरच आपल्याला क्लायंट ईव्ही चार्जर इन्स्टॉलेशनचं काम देईल. तर कोटेशन कसं बनवायचं, इन्स्टॉलेशनचा कॉस्ट काय असतो, मटेरियलचा कॉस्ट काय असतो, मटेरियल काय काय लागतं, हे सर्व मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्या ईव्ही टेक विथ रोहित या